Last I got that sinking in my stomach from that loss. Of course it's got me thinking. हेलो यूट्यूब, होप आप लोग मुझे भूले नहीं। काफ़ी दिनों बाद नया वीडियो आ रहा है, बट आज का वीडियो बुलेट पे नहीं होगा। किस पे होगा आपको मैं बताता हूँ। जस्ट गिव मी सेकंड। सो दिस इज़ माय होंडा 2008-2009 मॉडल, विच इज़ बिन वेरी ओल्ड नाउ, 12-13 ईयर्स। वैसे इसका मैंने बॉडी स्ट्रक्चर काफ़ी मेंटेन किया है। दिस इज़ MH15 नासिक पासिंग फ्रॉम माई होम टाउन। मैं अभी कुछ दिनों होम टाउन ही था, सो दैट्स व्हाई आई डिडंट मेक अ वीडियो। सो व्हाई आई एम मेकिंग अ वीडियो ऑफ माई होंडा डियो टुडे। आई एम गोइंग टू सेल इट दिस स्कूटर नॉट टू अ बायर बट टू अ डीलर। द रीज़न एक ही है, MH15 पासिंग है, वो टेक केयर कर लेते हैं NOC वगैरह का। अगर मैं नॉर्मल बायर को बेचूंगा तो मे भी 2-3 हज़ार का मुझे फ़ायदा होगा, बट वो 2-3 हज़ार बचाने के चक्कर में मुझे 1,000-1,500 रुपये मुझे खर्चा करना पड़ेगा NOC के लिए। अगेन आई हैव टू कुरियर दैट टू माई होम टाउन, फिर वो RTO में सबमिट करेगा और फिर 1 महीने का प्रोसेस। देन आई हैव टू रिक्वेस्ट बैक दैट पेपर्स, देन आई हैव टू गिव इट टू अ बायर। ये सब क्यों करना है? और अगेन ये सब कर भी दिया तो मोस्ट ऑफ द बायर्स आपको मालूम ही होंगे कि वो ऐसे ही चलाते हैं, दे डोंट ट्रांसफ़र देयर व्हीकल्स। सो बेस्ट है आप डीलर को बेचो, 2-3 हज़ार कम मिलेंगे, दैट्स फाइन, बट डीलर विल सेल टू अ अप्रोप्रिएट बायर एंड दे विल ट्रांसफ़र द व्हीकल। विदाउट ट्रांसफ़र दे डोंट गोइंग टू सेल इट। ओके, सो हम आज इसी पे चलेंगे। I'm not going to use a GoPro or something like that. The major issues of this scooter is starting problem. Start नहीं होती है यार ये तो अभी तक करंट ही नहीं पकड़ रही। भगवान, शायद ये ब्रेक पकड़ के होगा। Let me start the vehicle right away. Few moments later. So guys, finally 10 मिनट के सेल्फ और किक मारने के बाद स्कूटर चालू हो गई, अरे देखो बंद हो गई। बट इट्स ओल्ड टेक्नोलॉजी। एंड द सेकंड रीज़न द हाइट। अगर मैं इस पर बैठता हूँ तो अगर देखो आप, मेरा लेग्स है, ये जब टर्न मारते हैं तो पूरा अड़ता है ये। दिस इज़ द बिग इशू। मुझे फिर ऐसा करना पड़ता है, सर्कस करनी पड़ती है। सो इट्स अ वेरी स्मॉल स्कूटर फॉर मी। सो I'm going to sell this and I'm planning to buy a new scooter which will be a multi-purpose. It should be good in height as well और starting में भी morning में हमको दिक्कत ना दे। So that is the reason I'm going to sell it. All of us got distracted by the trees inside the forest. 'Cause I was never ready for this. So I can't tell where my heart is. So reached to Honda showroom. It's a Shanti Honda. It's close to my home. So look at this beauty, man. It's 12-13 years old. It looks awesome. So why I came to this showroom? First of all, I have to check if I get any bonus if I am selling the old scooter to them. Any discount. And then if it's not, then I will sell this Dio to a dealer. So let's go inside. What I'm planning over here is like I'm looking for a Honda 125cc. So let's see what they have. I got it. I just wanna know why some of us are haunted. Guessing the skies. All we ever wanted. All of us got distracted by the trees inside the forest. 'Cause I was never ready for this. डिस्प्ले रन रेट होने ऑल आई 3 मॉडल है का?
अच्छा. एक मॉडेलपैकी तुम्हाला त्याच्यामध्ये हे जर टॉप मॉडेल जर घेतलं तुम्ही हां. डिस्प्लेवाला हम्म. तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल मीटर राहील. हम्म. बरं. ते जर तुम्ही जर साधा मॉडेल घेतलं म्हणजे मॉडेल सेम दिसणार हां. त्याच्यामध्ये हॉलिजन लाईट राहील हां. सेन्सर राहणार. साधा मॉडेल घेतलं तर मॉडेल तेच आहे. काय कॉस्ट आहे दोघांमध्ये? ह्या तिघांची कॉस्ट आहे एकीची जाईल तुम्हाला साधारणतः एक 97,842 विथ कॅशमध्ये. हम्म. आणि दुसरी जाईल जी ऑलायव्हिल आहे ती 1,02,183. ब्लॅक अलॉवेलची हां आणि एक आहे 1,06,210 मध्ये डिस्क ब्रेकची. डिस्क ब्रेकची. हे टॉप मॉडेल. ही टॉप मॉडेल आहे. बरं. तर हे जे समोर जे लावलेलं आहे हे टॉप मॉडेल आहे. ओके. त्याच्यामध्ये डिजिटल मीटर वगैरे आहे पण चालू नाही. हां. डिजिटल मीटर आहे सायन्स आहे आणि सायलेन्स स्टार्ट राहील. अच्छा. हे टॉप स्पीड काय आहे? 100च्या आत होतं का? आता जास्त स्टॉपेज लॉल. टाकणार आहे. आस्किंग स्कूटर टॉप स्पीड. टायर छोटा म्हणजे जेवढा तुम्ही स्पीड वाढवा तेवढी स्पीड वाढण्याची व्हील बेस काय आहे याचे? 12 आणि मागे मागे गेलं 10 असतील आय थिंक. सो गाइस ही इज़ अ वैल्यूएटर. हमारी गाड़ी का वैल्यूएशन कर रहा है और उसका फाइनल कीमत बताएगा. जस्ट टू चेक द बाइक and the RC paper. This is a 2009 model. So he's taking the pictures and he will test drive a little bit and he will see the engine sound. So let him do the job. All tires is also in good condition, man. The only thing is it's a old technology of suspension and all. So let's see how much he offer and then we'll finalize. He's checking my Dio. This is my Dio, man. Come on, there will be a no fault at all. All we ever wanted, all of us got distracted by the trees inside the forest. 'Cause I was never ready for this. What do you tell my heart is? No need falling for this. What do you tell my heart is? No need falling for this. So he's showing me the digital speedometer, the manual and the digital one. Here we can see the fuel, the timing, the trip and the kilometer. So it's time for a test drive. ये EFI का कार्बोरेटर है? कार्बोरेटर हा प्रकारच नाही आहे आता. आता म्हणजे मग ते स्टार्टिंगचा जो होंडाचा प्रॉब्लेम होतो तो नाही राहिला ना आता? काहीच नाही. कारण की ही सकाळी सकाळी सुरू होत नाही लवकर अजून पण. तिला गरम करायला लागतं इंजिनला. PS6 मध्ये जे आलेले मॉडेल आहेत ना हा. तेवढं कार्बोरेटर कोणाचंच नाही. हां. Forest. 'Cause I was never ready for this. What do you tell my heart is? No need falling for this. What do you tell my heart is? No need falling for this. Fast I
फोन करेन. हम्म. गाडी तुमची आली ना तेव्हा तुमचं लोनची प्रोसिजर किंवा कॅश प्रोसिजर होईल तर कॅशमध्ये करू शकतो. लोन तर 2 दिवसात होऊन जाईल माझं. लोनचं काही तर आपल्याला प्रॉब्लेम नाही. काहीच जर नाही. इमिजिएट असेल तर तुम्हाला इमिजिएट पण आपण देऊ शकतो. चालेल. आणि सध्या जर गाडी आपल्याकडे अवेलेबल नाही. जर तुम्हाला ड्रॉप अलॉविलमध्ये जर पाहिजे असेल तर आपल्याकडे व्हाईट आणि आता रेड कलरचा खाली आपण बघितला तो कलर अवेलेबल आहे. तुम्हाला आजी कंडिशनला आपण देऊ शकतो. पण आजच्या थोडं होणार आहे सगळं. हां करून देतो मग तुम्हाला जर इथून करणार असेल तर हां. लगेच आजच्याच देतो. पण मग कुठली गाडी मग फक्त ॲलो आहे ना डिस्प्ले. अलॉविलमध्ये जो आपण खाली एक रेड दाखवला हां. तो आणि व्हाईट कलर हे दोन्ही तुम्हाला आजही पाहिजे तर आजही संध्याकाळपर्यंत देऊन टाकू. अच्छा. पाहिजे असेल तर ते एक तासात- नाही काढून हां? ती ग्रे. ती गेलेली आहे ऑलरेडी. अच्छा. दुसऱ्याच्या ह्याने पासून जर आता जर थोडा वेळ जर तुम्ही थांबत असाल 1-1.5 तास तर थांबा तुम्हाला 1.5 तासात तुम्हाला कव्हर करून देईल अलॉविलमध्ये. ग्रे कलर आवडला मला जास्त. ग्रे मी एकदा ओपन आहे का बघतो. गेले नाही ना मी. गोइंग दिस व्हीकल फॉर ऑलरेडी. सब चेक करेंगे, एक्सेसरीज बिठाएंगे. हम भी जा रहे हैं उनके साथ. ये उतर उतर उतर. तो यहाँ सब सर्विसिंग और न्यू गाड़ी है. सब रेडी हो गई इधर हमारी. Feelings weighing heavy on my heart. It's hard to find the reasons here for everything gone wrong. I just wanna know why some of us are guarded. I just wanna know why some of us are haunted. 'Cause in the skies, all we ever wanted. All of us got distracted by the trees inside the forest. सो हमारी गाड़ी का डियो जो थी उसका टैंक फुल था. सो इंस्टेड ऑफ पुटिंग अ न्यू पेट्रोल इन न्यू एक्टिवा हमने उसको रिक्वेस्ट किया यार भाई हम आपने तो गाड़ी ले ली मेरी पर मेरा पेट्रोल वापस दे दीजिए. सो आई एग्री विद दैट. और उसने जो 3-4 लीटर पेट्रोल निकाल के मेरे नई गाड़ी में डाल दिया है और उसने 1 लीटर पेट्रोल डियो में रखा. पेट्रोल काफ़ी महंगा है बॉस. So let's see. अभी पेट्रोल डालते हैं and then we will take a delivery right away. हाँ. Indicator is working. हाँ. ठीक है. ओ. हाँ. ओके. हाँ. खाली स्विचचं बटन प्रेस केलं की सीधं बोलेल. फ्यूल स्विच वर करायला लागतं का पहिले? अच्छा. ह्या पॉईंटलाच तुम्हाला ते ओपन करता येईल. बर. ह्यात टूल किट फर्स्ट किट हां. वरती प्रेस केलं तर टूल्स ओपन होतं. येस. मध्ये सीट कवर, सीट कवर, फ्लोर मॅट, स्टीलचे गार्ड, ओके. लेडीज प्लेस, हां. ओके. कोटिंग झालेली. अच्छा. कोटिंग केली का? आता राहतं तुमचं नंबर प्लेटचं बोट. ते तुम्हाला नंबर प्लेटचे नाव. ठीक आहे. आणि म्हणजे सिग्नल थांबले का बंद होते का गाडी? हो. याच्यामध्ये स्विच दिलेलं आहे ऑनचं. हां. त्यामध्ये जेव्हा तुम्ही सिग्नलला एक साधं एक 10 किलोमीटर चालवून गेला हां. त्यानंतर जेव्हा तुम्ही सिग्नलला थांबताय हां. त्यावेळेस ते ऑटोमॅटिकली 30 सेकंड नंतर बंद होतं. 30 सेकंड नंतर बंद होते. मग चालू करायला परत बटन दाबायला. हां. स्टार्ट करताना फक्त तुम्हाला एक्सेप्ट होईल.
स्टार्ट करना फक्त ॲक्सिलेटर दे, बटन दाबायचे मग. नाईस, व्हेरी गुड. आणि इथं इथं तुमचं पेट्रोल तेल घ्यायचं. हां टायमिंग आहे. हां स्पीड मीटर आहे. टायमिंग सेट करून देतो. हां. फ्यूल आलं आहे, भरपूर आलं आहे. चालेल. इट्स 4 o'clock. हां. तो गाइस फाइनली रीच्ड होम. ये हमारी बुलेट उधर खड़ी है और ये है न्यू एडिशन एक्टिवा 125. सो वाई एक्टिवा 125? क्योंकि बॉस हमारे पास जो बेस्ट लॉट में जो है एक्सेस 125 वी ऑलरेडी हैव इट. सो उसी के कंपैरिजन में हमने लिया है एक्टिवा 125. एंटॉक क्यों नहीं लिया? फाइबर बॉडी है, सीट छोटी है, फुटरेस्ट छोटा है, परफॉर्मेंस अच्छा है, लुक अच्छा है, बट काफ़ी स्पोर्टी है. मुझे एलिगेंट डिज़ाइन की गाड़ी चाहिए थी, नॉट दैट स्पोर्टी लुक. और फैमिली के हिसाब से ही मैंने ये गाड़ी ली है. अगेन बर्गमैन मैक्सी स्कूटर है, बट उसका आगे का पोर्शन काफ़ी बड़ा है. एंड अगेन मैक्सी स्कूटर ठीक है, एक्सिस 125 का ही इंजन है बर्गमैन में, बट नॉट माई पीस ऑफ केक. मुझे सिंपल एलिगेंट डिज़ाइन की नेट लुकिंग स्कूटर चाहिए थी. सो दैट इज़ वाई आई बॉट दिस टुडे. टेलीस्कोपिक फ्रंट फोक है, डिस्क है, अलॉय व्हील्स है, LED DRL है, LED हेडलैम्प है, ड्यूल ब्रेक्स है, डिस्क ब्रेक है, एंड देन we have a 12 inches टायर in front and 10 in back. कंपनी ने कौन से टायर दिए भाई, मैंने तो देखा ही नहीं. सॉरी फॉर द नॉइस. इट्स TVS टायर. काफ़ी बकवास टायर है. ये साल 1.5 साल में ख़त्म हो जाएंगे. फ्यूल का ऑप्शन एक्सटर्नल है, सो विच इज़ वेरी गुड. वेरी डिसेंट स्पेस ऑन डिक्की. सो ओवरऑल गुड. स्पीडो भी डिजिटल है और मैनुअल भी है. आगे भी ग्लो बॉक्स है छोटा जो कवर है. ये 1,06,000 की पड़ी है प्राइस में मुझे. आफ्टर अ डिस्काउंट आई सोल्ड माई डियो इन 12,000 रुपीज़. सो आफ्टर पुटिंग अ डाउन पेमेंट ऑफ 12,000 रुपीज़ ये मुझे पड़े हैं 94,000 रुपीज़ में. सो अभी इंश्योरेंस पेपर्स पासिंग बाकी है, उसके बाद नंबर आएगा. सो काफ़ी कुछ प्रोसेस बाकी है. सो दैट्स इट फॉर टुडे गाइस. एक दिन में हम तो गाड़ी बेचने निकले थे, गाड़ी लेके भी आ गए. चलो तो अभी पूजा कर लेते हैं एंड देन विल फिनिश इट ऑफ. थैंक यू, बाय.